भाषणांबद्दल मराठ्यांबद्दल त्यांनी बोललेलं बघा. त्यानंतर यांचे जनरली स्टेटमेंट बघा यांच्या राजराजवाड्यांचे, की ज्यांना आपण राजराजवाडे म्हणूच शकत नाही, जागीरदार होते, 2-2, 4-4 गावाचे जागीरदार, राजे थोडी आहेत. त्याला अभिषिक्त राजा असावा लागतं. 850 वर्षानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज नावाचा एकच राजा भारत भूमीवरती झाला. 850 वर्षानंतर 850 वर्षानंतर अभिषिक्त राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. हे मधले काही राजे होते का तेव्हा? हे 4-4, 2-2 गावाच्या जागिऱ्या यांच्या पोट भरण्यासाठी राज्य केलेले, स्वतःचे राजवाडे वाचवण्यासाठी बाया बापड्या दिल्या यांनी. लढायची हिंमत नव्हती. मराठ्यांच्या जीवावरती जे काही निर्माण केलं ते केलं आणि आज त्याच मराठ्यांना नावं ठेवायची. हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही बऱ्याच वेळा भरपूर काही सहन केलं. भरपूर वेळ जाऊ द्या, कशाला जातीत वाद घालायचे, आपण सगळे एक आहे, हा हिंदुस्थान आपला आहे, आपल्याला पुढे हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची अशी आमची संकल्पना होती. पण काय झालं, ते जरा पाणी डोक्याच्या वरती जायला लागलं. मग ते उद्मरून मारण्यापेक्षा यांना उत्तर दिलेलं जास्त बरं आहे. आणि ते उत्तर द्यायचं म्हणून या अशा प्रकारे आम्हाला बोलायला लागतंय. मुळात आम्ही यांच्या विरोधात नाही, आम्ही विरोधात आहे यांच्या त्या मानसिकतेच्या, की जी मानसिकता यांना सांगते की आम्ही सर्वोच्च आहे. पण सर्वोच्च कोण असतो माहितीये का? ज्याच्यात धमक असती स्वतःच्या राज्याच्या सीमा वाचवायची, ज्याच्यात धमक असती स्वतःच्या आया बहिणीची इज्जत वाचवायची, ज्याच्यात धमक असती स्वतःचं राज्य निर्माण करायची. काय ते राज्य आमच्या राजांनी निर्माण केलेलं आहे. पाडव्यांनो, याच्या त्याच्याकडनं मागून नाही घेतलं, आम्ही निर्माण केलं स्वतःच्या ताकदीच्या जीवावरती. मग बोलायच्या अगोदर 10 वेळेस विचार करायचा. बोलायच्या अगोदर 10 वेळेस विचार करायचा. महाराज साहेबांमुळे आणि इतर मान्यवर मंडळींमुळे आम्ही शांततेने आंदोलन घेतो. नाहीतर आमचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आजपर्यंत एकही आंदोलन शांततेत केलेलं नाही. तोडफोड जाळपोळ आम्हाला रोजचा नित्य नियम आहे आमचा, कायम करणे, कायम केसेस घेणे. पण महाराज साहेब म्हणे की आपण लढा शांततेने सुरू करू. नाही ऐकलं मग रस्त्यावरती उतरू. मग आहे ना धमके द्यायला यांना. NCERT सारख्या छोट्या छुटपुट संस्था तर आमच्याकडे कधीच तोडून फोडून वाळत घालू आम्ही कुठं पण. काय पण फक्त एक गोष्ट आता लक्षात ठेवायची, लवकरात लवकर याचा काय तो निर्णय करा. मराठ्यांचा साम्राज्य विस्ताराचा नकाशा त्या NCERTने 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणावा. 8वीच्याच काय तर सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये आणा, सगळ्या वर्गांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आणा. मराठी शिकवणं देशाला गरजेचं आहे, कारण मराठी शिकवले तर स्वाभिमान शिल्लक राहील. नाहीतर तुमच्याकडे स्वाभिमान उत्तरेत्तर नव्हताच, तो मराठ्यांनी दिला तुम्हाला. आणि तो स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या लेकरांचं नुकसान करू नका. स्वतःचं नुकसान तुम्ही गुलाम म्हणून केलेलं आहे. मोगलांची गुलामगिरी भरपूर केलेली आहे तुम्ही. पण आता जी तुमची येणारी पिढी आहे तिला छत्रपती शिवाजी महाराज कळू द्या, ऍटलीस्ट स्वाभिमान तरी कळेल. जय भवानी, जय शिवराय.